हाय गाईज, नमस्ते. मी दीपा. मी तुम्हाला आज सांगणार आहे धनुरासनाबद्दल. तर धनुरासन का करावं? तर धनुरासन हे लहान मुलांसाठी जो अस्थमाचा त्रास असतो तो त्याने जातो. सेकंडली आपली पचनक्रिया सुधारते. तिसरा बेनिफिट जो असा आहे, आपल्या मणक्याचा जो आपला त्रास असेल तोही आपला जातो. त्यानंतर आपले जे मांड्यांचे फॅट्स वाढलेले असतात, आपल्या पोटाच्या घेरावरती जो फॅट्स वाढलेले असतात तेही त्यामध्ये कमी होतात आपले फॅट्स. त्यानंतर आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ते स्टिम्युलेट होते त्यामुळे. आणि ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, शक्यतो मोठ्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम हा असतो, तर थायरॉइडचा ज्यांना प्रॉब्लेम असेल तोही त्यामुळे जातो. आणि सेकंडली सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, ज्यांना इंजुरी झाली असेल स्पाईन एरियामध्ये, नी एरियामध्ये, शक्यतो ते आसन त्यांनी टाळावं. प्रेग्नंट वुमननी किंवा ज्यांना हाय बी पी आहे, लो बी पी आहे, हर्नियाचा त्रास आहे, शक्यतो ह्यांनी हे आसन टाळावं. आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि मोठ्यांसाठीही छान आहे. कोणत्याही वयोगटातली लोक हे आसन करू शकतात. बाय.